आज आपण पातळ पोह्याचा चिवडा बनवणार आहोत. सर्वात आधी पोहे चाळून घेऊया. नंतर ते मीडियम ते लो फ्लेमवर भाजून घेऊया. चिवडा बनवण्यासाठी मी इथे 300 ग्राम शेंगदाणे, 250 ग्राम दालिया, सुक्या नारळाचे काप, 50 ग्राम मिरची घेतलेली आहे. कढीपत्ता सुकवून घेतलेला आहे. आता मी इथे एक चाळणी घेतलेली आहे. शेंगदाणे तळून घेऊया. चाळणीमध्ये काढून घेऊया. डाळवा पण तळून घ्यायचा आहे. सुक्या नारळाचे काप पण तळून घेणार आहोत. नारळाचे काप तळत असताना त्याला जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही. काढून घेऊया. आपण इथे 1 किलो पातळ पोह्याचा चिवडा बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 5 ते 6 कांदे कापून घेतलेले आहेत. हलका ब्राऊन कलर येईपर्यंत कांदे शिजवून घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता घालून मिक्स करून घ्यायचा आहे. असा कलर आला की त्यामध्ये शेंगदाणे, डाळवा घालायचा आहे. मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चिवडा मसाला, हळद, तिखट, चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया. लो फ्लेमवर हा सर्व मसाला 1 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. या स्टेजवर गॅसचा फ्लेम हाय करायचा नाही, नाहीतर मसाला पूर्ण करपून जाईल. चिवडा मसाला घालायचा की नाही हे ऑप्शनल आहे. संपूर्ण मसाला मिक्स झाल्यानंतर एका कढईमध्ये पोहे घेऊन त्यावर हा मसाला घालूया. मीडियम आचेवर गरम करून घेऊया. जर तुम्हाला वाटत असेल की चिवड्यामध्ये तेल किंवा मीठ कमी झालेलं आहे, तर थोडं तेल घेऊन गरम करून त्यामध्ये मीठ घालून, हळद घालून गरम करून घ्यायचं. नंतर चिवड्यावर टाकून मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे चिवडा बनवून तयार झालेला आहे. अगदी खुसखुशीत हा चिवडा बनवून तयार होतो.